हॅलो मैत्रिणींनो, कशा सगळ्या ठीकच असेल. तर आज आपण बनवणार आहे विदर्भ स्टाईल अंडा करी. तर त्यासाठी मी इथे 6 अंडे घेतले आहे, 2 हिरवी मिरची, 3-4 काजू, कोथिंबीर, 1 कांदा आणि टमाटर घेतला आहे आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. आता याची कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे. छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची. आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि अंडे जे आहे ते छान फ्राय करून घ्यायचे. छान 2 मिनटं याला फ्राय करायचे. थोडं काळजीपूर्वक करा, कारण तेल अंगावरती उडतं याचं, त्याच्यामुळे थोडं हळूवार करा. आणि हे आपले अंडे फ्राय झाले आहे. आता मी इथे तेजपत्ता घेतला आहे 2 आणि थोडी दालचिनी घेतली आहे. त्यात आता आलं लसूण पेस्ट घालते आणि छान सोनेरी रंग येतपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यात आपण जी कांदा, टोमॅटो, काजू आणि कोथिंबीरची पेस्ट केली ती घालायची आणि याला छान तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटत आहे आता. तर आता यात आपण थोडे मसाले घालून घेऊया. तुम्ही बघू शकता छान आता तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला एकदम झाला आहे. तर आता मी त्यात 2 चम्मच मी धनेपूड घातली आहे, 1 चम्मच जिरेपूड घातली आहे, 2 चम्मच मी लाल मिरचीचं तिखट घातलं आहे, अर्धा चम्मच मी हळद घातली आहे आणि 1.5 चम्मच मी इथे मीठ घातलं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता याला छान परतून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून घ्या, म्हणजे मसाला तुमचा लागणार नाही. आता यात मी 1 चम्मच गरम मसाला घातला आहे, म्हणजे माझा घरगुती काळा मसाला. आता यात थोडं पाणी घालून घेते आणि ही आपली ग्रेव्ही रेडी आहे. आता त्यात मी अंडे घालून घेते. छान तेल सुटलं आहे भाजीला आणि यात थोडी कस्तुरी मेथी घाला क्रश करून. त्यांनी भाजीला छान चव येते. आता तुम्ही बघू शकता आपली अंडा करी रेडी आहे. आता यात मी 2 वाटीच्या जवळपास पाणी घातलं, 2-2.5 वाटींच्या जवळपास. आता छान 5 मिनटं बॉईल करून घ्यायचं आणि आपली अंडा करी एकदम रेडी आहे. आता थोडंसं सांबार टाकून घ्यायचा वरून आणि आपली एकदम झटपट आणि इझी अशी अंडा करी रेडी आहे. जर तुम्हालाच माझं रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.